खालापूर तालुक्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला असून महायुतीच्या वतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शनासह दाखल केले आहेत। आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अर्ज भरण्याचा सोहळा पार पडला। यावेळी उत्तर रायगडचे अध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांच्यासह महायुतीचे अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रायगड जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या खालापूर तालुक्यातील 4ही जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती मतदारसंघात यावेळी चुरस पाहायला मिळणार आहे। महायुतीने या निवडणुकीत अनुभवी आणि नवीन चेहऱ्यांचा समतोल साधत आपली पकड मजबूत केली आहे। विशेषतः चौक जिल्हा परिषद मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून हा मतदारसंघ अनुसूचित जमाती स्त्रीसाठी राखीव आहे। येथून भारतीय जनता पक्षाच्या वतीने संगीता विजय निरगुडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर याच मतदारसंघातील चौक पंचायत समितीसाठी भाजपच्या अरुणा पारधी आणि हालगणामधून शिवसेना पक्षाचे रितेश बळीराम जाधव मैदानात उतरले आहेत। वासंबे जिल्हा परिषद गटात भाजपने नेहा भूषण पारंगे यांना संधी दिली असून रीस आणि वासंबे या दोन्ही पंचायत समिती गणांमध्ये भाजपने कृष्णा पारंगे आणि अर्चना आत्माराम भोईर यांना उमेदवारी दिली आहे। वाशिवली जिल्हा परिषद मतदारसंघाची जबाबदारी शिवसेनेच्या ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली असून पंचायत समितीसाठी गौरी गडगे आणि माधुरी संदेश पाटील निवडणूक लढवणार आहेत। आतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांच्या स्नुषा रेश्मा राजेश पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली आहे, तर याच विभागातील शिवसेनेच्या रघुनाथ शिंदे आणि रोहिणी येरम यांच्या उमेदवारीमुळे महायुतीची ताकद वाढली आहे। या जोरदार शक्ती प्रदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून महायुतीने विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे। खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI अशी महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत। आज चौक जिल्हा परिषद असेल, वासंबे असेल, त्यानंतर आतकरगाव असेल, त्यानंतर सावरोली असेल, अशी 4ही जिल्हा परिषद खालापूर तालुक्यातील आम्ही दोघेही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, भारतीय जनता पार्टीचे उरण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, माझे सहकारी मित्र महेशजी बालदी साहेब आणि मी स्वतः आम्ही एकत्रपणे येऊन आणि सन्माननीय पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असे आम्ही साऱ्यांनी एकत्रपणे येऊन या जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत। खरं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI अशी पारंपरिक अलायन्स आहे आणि म्हणून आपण पाहताय की मुंबईपासून आता जे काही महाराष्ट्रातल्या झालेल्या निवडणुका आपण पाहिल्या महानगरपालिकेच्या, त्या साऱ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला घवघवीत यश मिळालेलं आहे। त्यामुळे संपूर्ण राज्यातून जनता ही विकासाला मत देत आहे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने हा ऐतिहासिक कौल दिलेला आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीची भूमिका ही दुटप्पी झालेली आहे हे आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे त्यांनी आता उभाटाला बरोबर घेतील काय, जे काय आता राहिलेले विरोधक असतील या साऱ्यांना बरोबर घेण्याचं काम त्या ठिकाणी ते करत आहेत। त्यांना त्यांचं लखलाभ मी या ठिकाणी दाव्यानिशी सांगतो, या 4ही जिल्हा परिषद वार्डवर शिवसेना, भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही बघता एवढी मोठी रॅली आजपर्यंत बघितली का तुम्ही? ही दिसते। आम्ही तर या तालुक्यामध्ये पहिल्यांदाच जिल्हा परिषद पंचायत समित्या पूर्ण युतीत लढतोय आणि 100% जिंकू, याच्यात काही शंका नाही। पूर्ण विश्वास आहे की लोक विकासावर मतदान करतील, लोक भूलथापांवर मतदान करणार आहे। आज जे देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे साहेब प्रत्यक्ष विकास डिलिव्हर करतायत त्याला लोक प्रतिसाद देतील आणि मुंबईच्या जवळच हा चौक परिसर खालापूर कर्जत नेण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलंय, NDAच्या सरकारने केलंय। मग चौक ते JNPTचा 4,500 कोटी रुपयाचा रस्ता यापूर्वी का नाही कोणी दाखवला, पण तो आणला आम्ही आणि आता त्याचं टेंडर आलंय, 4 महिन्यात काम सुरू होईल। म्हणजे चौकचा माणूस अटल सेतूच्या तोंडावर
अर्ध्या तासामध्ये पोहोचण्याची किमया ही फक्त भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या माध्यमातून होते. त्याच्यामुळे लोकांनाही विकास हवाय. लोकांना आता ते पारंपरिकपणा सोडून 21व्या शतकामध्ये आपणही मुंबईच्या जवळ जायला पाहिजे. नवा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मुंबई असेल, MMR रिजन असेल, याच्या जवळ जायला पाहिजे आणि त्याची पूर्ण नेटवर्किंग, रस्त्याचं जाळं, नवीन नवीन रस्ते, म्हणजे जो कधी प्लॅन मध्ये नव्हता, काय नव्हता, ती आपण नवीन अलाइनमेंट आणली आणि एवढ्या हजारो कोटी रुपयाची कामं या ठिकाणी येते. त्या लोकांना आज विकास हवाय. लोकांना, तरुणाला हाताला काम हवंय आणि आपापल्या गावातलाही विकास हवाय. म्हणजे गटर मीटर याच्यापेक्षाही पुढे जाऊन लोकांना बरंच काय 21व्या शतकात पाहिजे ते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना देऊ शकेल हा विश्वास लोकांना आहे. म्हणून लोक आम्हाला साथ देतील, हाही आम्हाला अपेक्षा आहे.